स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्ताज किचन आणि ब्लॉग। तर माझं सगळं काम आवरलंय, आता देवपूजा सुद्धा झाली छानपैकी मस्त। तर आणि कपडे पण धुतले मी, तर कपडे पण सुकवून दिले। आणि आज आहे ना थोडंसं जास्त गरम होतंय। आता रोजच मी असं बोलणे, कारण होतच इकडं गरमी आता आहे ना वाढली, आता नाही कमी होणार, आता सुरू झाली। कारण आता इंडियात थोडी थोडी कमी होती ना, म्हणजे इकडं वाढणे। तर आहे ना आज मी ना एक नमकीन ट्राय करणार आहे, म्हणजे छोलेचं एअर फ्रायरमध्ये। तर मग तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करणे, बघू कसं बनते। मी पण फर्स्ट टाइमच बनवलंय। तर आणि बाहेर इतकं ऊन पडले ना, अजून ना 9:45 वाजले, तरी असं वाटतंय ना का पार म्हणजे दुपार झाली असं। सकाळी सुद्धा असंच वाटतं 6 वाजता। आणि क्रिशा पण शाळेत गेली, सचिन पण ऑफिसला गेले। आणि मी काही म्हणजे रोज तसंच टिफिन वगैरे दिला, त्याच्यामुळे मी काही आज जास्त लई शूट नाही केलं टिफिनचं वगैरे। आणि ना सचिनला ना थोडंसं लवकर जायचं असतं ना, तर मग थोडीशी गडबड पण असते, तर मग त्याच्यामुळे मी ना शूट नाही केलं। म्हटलं चालं नाही आता। तर मग सगळं काम बी आवरलंय। तर आता मी ना बघते अजून दुपारी काय बनवायचं मी काही ठरवलं नाही आहे। आधी ना मी तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करते का कसं काय बनतं बघू। ट्राय करणार आहे मी, जसं बनल तसं तुमच्यासोबत पण शेअर करणे। चांगलं बनलं तर ठीकच आहे, का एक मस्त रेसिपी भेटून जाईल। आणि खराब बनलं तरी मग नेक्स्ट टाइम आपल्याला चूक माहीत पडत नाही, तर नेक्स्ट टाइम आपण चांगलं तसं ट्राय करू, काय चूक झाली काय नाही। तर तसं सगळं आहे। तर मग मी ना तुम्हाला दाखवते आणि रेसिपी पण शेअर करते। मी आहे ना हा इंट्रोचा व्हिडिओ आणि छोलेचं नमकीन सुद्धा आहे ना मंगळवारी बनवलेलं, म्हणजे लास्ट व्हिडिओ मी मंगळवारी अपलोड केली। त्याच्यानंतर आहे ना मी अपलोडच नाही केली, हे व्हिडिओ मी शूट केले, पण नंतर माझं आहे ना म्हणजे ब्लॉग झालाच नाही, मग मी ना त्याच्यामुळं काही बनवलंच नाही। तर आहे ना मी आता डायरेक्ट आज ब्लॉग टाकते ना, तर म्हटलं का ही रेसिपी ना याच्यामध्ये मी ॲड करू। मग इंट्रो मी त्या दिवशी शूट करून ठेवलेलाच होता, तर तोच मी ॲड केला। तर इथं मी छोले आहे ना रात्रभर भिजवून ठेवलेले, चांगले 7-8 तास, म्हणजे आता रात्रभर म्हणजे जास्त वेळ भिजलेले, पण जर टाईम नसेल तर 5-6 तास भिजवले तरीसुद्धा चालतात। आता गरमीने तर लवकर भिजतात। तर मस्त आपल्याला कुकरला लावून आहे ना 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायचे कमी गॅसवर। आणि गॅस आहे ना फास्ट नाही करायचं, मिडियम गॅसवरच आहे ना मस्त शिट्ट्या होऊन द्यायच्या। आणि त्याच्यानंतर कुकर आहे ना स्वतः शांत होऊन द्यायचा, हवा वगैरे काढून लगेच खोलायची, घाई नाही करायची। म्हणजे कसं आहे ना ते वाफेवर नंतर जर उरलेले असले शिजायचे, तर छोले सॉफ्ट असे ना शिजून मस्त रेडी होतात आणि परफेक्ट शिजले जातात म्हणजे। आणि कमीच गॅस ठेवायचा, फास्ट नाही करायचा। तर इथं तुम्ही बघू शकता छोले शिजल्यानंतर मी मस्त चाळणीत काढून घेतलेले, पाणी सगळं निथळून घेतलंय। आणि अशा प्रकारे कसे मस्त एकदम सॉफ्टली ते शिजलेले आहे। तर आता याच्यात काय करायचं, आपण असं याचं चाट बनवून सुद्धा खाऊ शकतो, हे सगळे मसाले ॲड करून, काकडी, गाजर, टोमॅटो, शिमला मिरची, म्हणजे जे आवडत असेल ते। पण मी इथं नमकीन बनवती, तर मी ना काय केलं, सगळे मसाले ॲड केले, जे आपल्या मसाल्याच्या डब्यात मसाले असतात ना, हळद, लाल मिरची, धना पावडर, मग तिखट लाल मिरची, गरम मसाला, जिरा पावडर। त्याच्यानंतर मग मी इथं चाट मसाला आणि आमचूर पावडर ॲड केली आहे। आमचूर पावडर ना थोडीशी जास्त टाकायची आहे। आणि जर आमचूर पावडर नसेल तर मग तुम्ही लिंबू पिळलं तरीसुद्धा चालणार, अर्ध लिंबू। मी इथं कमी बनवती ना, मी बोललेली का माझ्याकडे ना छोले एवढेच होते आणि मी ट्राय करत होती ना, तर म्हणून मग मी त्याच्यामुळे थोडीच केलेले। म्हटलं जर व्यवस्थित झाले तर मग मी जास्त करणे। त्याच्यानंतर लास्टला मी चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं तेल टाकायचं, अगदी 1 चमचा एवढं, बिलकुल जास्त तेल टाकायचं नाही आहे। आणि कोथिंबीर एकदम बारीक कट करून घ्यायची आहे आणि ती पण ॲड करायची आणि आपल्याला ह्या सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकदम मस्त असं परफेक्ट असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता, ते चाट म्हणून पण छान लागेल, थोडंसं परतवलं तरीसुद्धा चालेल किंवा असं खाल्लं तरीसुद्धा चालेल। तर इथं मी एअर फ्रायर घेतलं आहे आणि एअर फ्रायरमध्ये मी बटर पेपर इथं लावून घेते आहे। असं पण डायरेक्ट टाकलं ना तर त्याच्यामध्ये परफेक्ट होतं, पण काय होतं ना मसाला खाली गळून जातो, त्याला अशी जाळीवाली डिश आहे ना त्याच्यातून, म्हणून मी ना आज बटर पेपर लावलं नाही, ते एरवी मी नाही यूज करत का, मग खालून पण आहे ना व्यवस्थित काही पण बनवलं ना का परफेक्ट शिजतं असं। तर इथं मी बटर पेपर टाकला आणि जे आपण मिक्स केलेले छोले आहे ना ते टाकून दिले आणि 160 डिग्रीवर आपल्याला 20 मिनटं ठेवायचं आहे। आणि त्यानंतर मी बघितलं ना तर थोडेसे ते राहिले होते, तर मी 200 डिग्रीवर परत 10 मिनटं ठेवलं, म्हणजे मस्त कुरकुरीत झालेले एकदम परफेक्ट असे। तुम्हाला याच्यात आहे ना आवाजसुद्धा ऐकायला येईने। आणि मी एक खाऊनसुद्धा बघितलेला, एवढं छान लागत होता। आणि आहे ना जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर मग मिरची थोडीशी कमी टाकली तरी चालेल, कारण क्रिशाला ना तिखट लागलेल थोडेसे।
त्यानंतर आहे ना आधीमध्ये मी काही शूटच केलं नाही, कारण नॉर्मलीच सगळं बनत होतं, असं जेवण वरण भात वगैरे असं एकदम नॉर्मली. ॲक्च्युली ना आता जास्त गरम होतं आणि तर जास्त काही असं एक्स्ट्रा बनवायचं मन नाही होत त्याच्यामुळं, आणि सिम्पलच होतं. तर मग मी ना काही शूटच नाही केलं आणि काय माहिती असं झालंच नाही माझ्याकडून. त्यानंतर मी डायरेक्ट शनिवारी शूट केलेलं, आणि शनिवारी क्रिशाच्या शाळेमध्ये होती पॅरेंट्स टीचर मीटिंग. तर आम्ही ना तिथं गेलेलो शनिवारी. मी सगळं काम आहे ना पटपट आवरलं आणि 10-10:30ला आम्ही निघालेलो, म्हणजे घरून 10ला निघालेलो तर 10:30पर्यंत पोहोचून गेलेलो. आणि ना मीटिंग झाल्यानंतर त्यांच्या स्कूलमध्ये ना छोटासा असं काही त्यांनी प्रोग्राम म्हणजे सेशन ठेवलेलं, काही प्रोजेक्ट पण बनवलेले मुलांनी सायन्सचे, ते पण ठेवलेले. ओ वाव, रोबोट. हाय. वाव. हाय. Oh my God. Oh बापरे. All right. Once and again, very good afternoon to everyone. Good afternoon. बसला खाली पाहतो. What is space? What do we mean by space? What does space mean to you? Space is a universe. Space is endless universe. Space is infinite world around. Parents can also participate. Parents. What is space? I'm carrying something very interesting in my pocket today. And it depends on our interaction whether I have to take सांगा it. लवकर. Right? So let's see. Space has satellites. Start talking continuously, one after the other. Yes. Space has Milky Way and galaxies. Can I keep seeing the hands raised so that I can quickly start talking? Yes. Space has planets, space has satellites, galaxies, rockets, Milky Way. ले अपने मोबाइल से हात लाव. It's okay. तो डान्स करतोय. डान्स करतोय. चल. क्रिशाचे स्कूलचे जे मोठ्या क्लासचे मुलं आहेत त्यांनी सायन्स प्रोजेक्ट बनवले. हे पण फॅक्टरी बनवली, मॅनेजमेंट. हे काय स्कूल आहे हो. हे पा ग्रीन हाऊस बनवलंय. क्रिशाचे पप्पा बघा, तुमची नर्सरी, ऑर्गॅनिक फार्मिंग. क्रिशू टच नको. बघ मूग लावले, बीटरूट, कॅबेज, पोटॅटो, कॅरेट. भाज्या लावलंय. आणि हे काय आहे? इकडं बघ की यांनी हे बनवलंय, काय म्हणतात, पवनचक्की. हा तेच मराठीत त्याला. हे बघ क्रिशू, सोलर लाईट. मस्त बनवलंय नाही हो. हाय. कंट्रोल रूम. इकडं बनवली बुर्ज खलिफा, फ्युचर ऑफ म्युझियम. किती छान बनवलंय. क्रिशाचे पप्पा हे थर्मोकॉलचं बनवलंय पण फ्युचर ऑफ म्युझियम. पाहत खरी. आणि बुर्ज खलिफा पण मस्त आहे ना. मला असं वाटलं इडलीचं भांडच. इडलीचं भांड. हा सुपर ट्रीज.
एनर्जी हार्वेस्टिंग स्टेशन. काय काय बनवलंय दा सांग चल. हे कार आहे, कार्स रोड आणि ते ट्रॅफिक सिग्नल, सोलर एनर्जी आणि रोमन स्कूल. ही रोमन स्कूल. ओके आणि हे फार्म आहे. ओके आणि हे ग्राउंड वॉटर रेसिंग आहे. ओके आणि हे ट्रेन आहे. मेट्रो मेट्रो. हे काय हॉस्पिटल हॉस्पिटल आहे. आणि हे छान बनवलंय. हात नको लावू. आणि हे काय हॉटेल. हेलिपॅड पण बनवलंय बघ ना, वर हेलिकॉप्टर पण ठेवलंय. नको काढू बेटा. आता आम्ही आलोय दुबई आउटलेट मॉल. येस क्रिशा तिच्या टॅब मध्ये व्हिडिओ काढते. एवढं मोठं इथं पार्किंग बनवलंय. 1 2 3 4 5 मजल्याचं. हा अंदर पार्किंग मध्ये. हे बाई गचका बसला. सावलीमध्ये जरा बरं वाटलं बाप्पा. गणपती बाप्पा. मोठं पार्किंग आहे. नवीनच बनवलंय. मी ज्यूस बनवून आणलेलं चिकूचं आणि केळीचं घरून. आणि बास्किन रॉबिनची बॉटल लय दिवसाची आमच्याकडे. आम्ही एकदा ज्यूस मागवलं होतं. आणि ज्यूस का आईस्क्रीम मिल्कशेक. आता हा पण हे बी असं वाटतं विकतच आणलंय आहे ना. हा हे काय तर आता आम्ही पिणार आहे आणि मग आतमध्ये जाऊ. आता आम्ही पार्किंग मध्ये. पकडो पकडी. माझी मम्मीला देईल ना. तर आता एक रिशूला द्या. पाऊच चाटून जा. गोड आहे ना. थोडं तिकडे धरा ना. ओय धीरे धीरे दिसतंय पण कॅमेऱ्यात बघून आणि याच्यात बघून फरक पडतो. थंडा थंडा कूल कूल. मी अशी पिशवी आणलेली त्याच्यामध्ये ना बर्फची थैली. क्रिशाच्या बाप्पा तुम्ही असं नाही वाटत आता. आचाट शक्तीचे कुचाट प्रयोग. हा पकडून ठेवा ना. मी ओतून आणि मग घेते ना. चिक्कू थोडे कच्चे होते. आता मला पिता नाही येत. सो गाइस हियर इज माय मॉम शूटिंग. से हाय. पण मस्त लागतंय नाही हो. मग थंडी ते गरमी मध्ये. आज इकडे रेड अलर्ट आहे दुबई मध्ये. जबरदस्त गरमी. गाडीत एवढी डेंजर गरम होती का विचारता सोय नाही. संपवून टाका ना सगळे थोडं थोडं घेऊन. तू पण घे ना. हा मग मी पण घेईनच आहे ना. गाडीत बसले एसी चालू तरी घाम आलाय है ना. आम्हाला बॅग घ्यायची आहे तर आम्ही बघायला आलोय. The wheels are number 1 wheels, silicone wheels. Like it can rotate to spinning here at 60 degrees. So the silicone are the best ones. 3 चा कॉम्बो आहे. And each has a safety lock. Na? Yes, each has. It is a TS lock. And you see, it has the extension. You wish to add in extra close, it will extra expand for you. Actually, this one will take around 10 to 12. This will take 20 to 25, and this will take 30. येल्लो माझी फेवरेट. Because of the extension. So before we send the full set, yes, it is a 60%. Which company is this? Like it's based on UAE or how it is? Not this is a Japanese brand. Japanese brand. Yes. It's a very good. पण फिक्स प्राइस आहे का ही. It's a very good brand. 399 is fixed price. Yes, Is it I final know. price? You are. Huh? You know, this is the last price. Last Last price? price here in the stock. Oh. We have very. आता आम्ही आलोय लुलू मध्ये. बघा आपण घेतलं ते टिश्यू. हे किती 2 फ्लाय. आपण 15ला घेतलं पण हे 6 आहे ना. ते हे 4 आहे. आम्ही आता लुलू मध्ये आलोय. म्हटलं बघू इथं मँगोचे कलेक्शन चांगले तर मँगो घेऊ. रस करायला केसरवाले जरा. किती छान आईस्क्रीम आहे सगळं इकडं. बटर चोको चिप्स. पनीर. हे मस्त लुलू आहे सुटसुटीत एकदम. हा मजा येऊन जाते इकडं शॉपिंग करायला. तू पप्पाकडं माग माझ्याकडं नको मागू. पप्पा ना बोलतात
हे बा थायलंडचा ऑरेंज आहे, किती मोठा आहे, निघतो तेवढाच त्याच्यामध्ये, पण हे वरचं कातडं तेवढं राहतं त्याचं. आणि हे पण नारळ पाणी कसं ठेवलेलं आहे, डायरेक्ट नळी आणि सोलून ठेवलेलं आहे. बापरे, काय काय ठेवतात हे लोक. क्रिशाला डोनट घ्यायचंय म्हणजे माझ्या मागं लागले. हे 10 रुपयाला 2 डब्बे आणि हे कप छान आहे ना, मला तो वाला आवडला, ब्ल्यू कप. एकदम मस्त दिसतो हा वाला, बघा एकदम लांबा आणि पाताळा मस्त दिसतो. तो पण छान आहे ग्रीन वाला. हे सेल मध्ये. हा हे डब्बे छान आहे सचिनसाठी. त्यांनी परत एक फोडला डब्बा, पण आहे ना हा खालचा डब्बा लय मोठा आहे, वरचा छोटा आहे ना. आता आम्ही इकडं पण बॅग बघतोय. तिकडं आम्ही बघितली पण थोडीशी कॉस्टली होती, तर आता इथं बघतो कारण यांनी बघितलेलं इकडं ऑफर होती है ना. एक वेगनार ती आहे, सेम 399 मध्ये 300. ही लईच मोठी नाही वाटत क्रिशाच पप्पा पण. ती पण तशीच होती. हा का. मी जेवायला आलोय सरकान, आणि मी आणि सचिननी पनीर बर्गर मागवलंय. क्रिशाने किड्स पण चिकन बर्गर ना, आत्याचं आहे ना फलाफल आहे, एव्हरग्रीन फलाफल. मम्मीची ऍसिडिटी येऊन गेली. का बाहेर काढली टिक्की तू? असं खाणार आहे? अरे ना, मध्ये टाकूनच छान लागन. पिल्लू हिनं तर ऑपरेशनच केलं. आणि हे बर्गर किंगचा पनीर बर्गर एकदम बेस्ट येतं. इकडं पार्किंगच्या बाजूमध्ये ना पूर्ण इकडच्या साईडला वाळवंट आहे, आणि तुम्हाला उंट दिसतंय का बघा. क्रिश उंट पाहू राहिली. ऊन बघ किती क्रिशा. इकडं काहीतरी बनतंय नवीन, पण उंट दिसतंय ना तुला. हा हा, किती गिनत बरं, लई सगळे गो. नाही ना, तिकडं लई सगळे ते बघ. हे काम चालू त्याचे तिकडून बघ, दिसले का. हा, याला काय बोलते माहिती, पाणी उडतं याला स्प्रिंकलर. ते बघ, या लोकांना उन्हाचा काही त्रास नाही नाही ग उंटांना. ते बघ तिकडून 4-5 जण आले, दिसले. 1 2 3 4 5 6 7 8 10 15 आहे ग. वा वा वा. चल, ऊन लागतंय बेटा, चल. पहिले सचिन बॅग ठेव राहिले, आम्ही बॅग घेतली. तर घरी गेल्यावर तुम्हाला दाखवणे मग, हो की नाही ग. गरम गरम हवा. हा, तू पकड, जाईस तोर. लँग्वेज म्हणजे क्रिशाची नंबर 1. जाईस तोर मी पकडणे म्हणते. हा, गरम गरम आली बरोबर. नाही येते, आपली डिक्की छोटी आहे ना. आम्ही बॅग वगैरे घेतलेली आणि मस्त आहे ना, चांगल्या प्राईजमध्ये चांगल्या ब्रँडची बॅग आम्हाला भेटलेली. म्हणजे आम्ही 3चा सेट घेतला, एक मोठी, एक मिडियम आणि एक छोटी अशी. ऑलरेडी आमच्याकडे आहे बॅग, आम्ही ना अलग अलग घेतलेली. माझी वेगळी, क्रिशाची वेगळी, मग सचिनची वेगळी. आणि सचिनची ना फारच जुनी होती का, त्यांनी जेव्हा फर्स्ट टाइम ते दुबईला आलेले तेव्हा त्यांनी घेतलेली, तर तिचं ना हँडल वगैरे सगळंच तुटून गेलेलं. म्हणून मग त्यांच्यासाठी घ्यायचीच होती, तर मग एक घ्यायला गेलं तर महाग पडन, तर म्हणून आम्ही 3चा सेट घेतला. आणि मी काही व्हिडिओ केलीच नाही. आता जेव्हा इंडियाला जायच्या वेळेस आम्ही पॅकिंग वगैरे करेन तर तेव्हा मी शूट करेन, तर तेव्हा तुम्हाला दिसणच आहे बॅग. तसं तुम्ही पाहिलंच आहे, पर्पल कलरची घेतली, कारण म्हटलं पर्पल कलर आता कसा थोडासा ट्रेंडिंगमध्ये ना, तर म्हणून पर्पल कलर घेतला. त्यामध्ये खूप सगळे कलर होते, पण जे अशी कॉमनच होते. येल्लो होता, येल्लो मला आवडतो, पण सचिन बोलले का नको, येल्लो लवकर खराब होईल, मग येल्लो नाही घेतला. ब्लॅक ऑलरेडी आम्ही यूज केलेला आहे, त्यामुळे मग आम्ही ब्लॅक नाही घेतला. तेच मी तुम्हाला विचारलं, पण तुम्ही पाहिलं नाही ना. आपण बघायला जाऊ. किती लांब पार्किंग आहे माणूस बघिए का.
दे हात. हाय, आम्ही आयकेमध्ये आलो आणि इकडं बघ ना अख्खा सेटअप करून दाखवलं. ही लाईट पण फोकस, सोफा, मग पुढं छोटंसं टेबल, जेवण वगैरे, कॉफी वगैरे घ्यायचं आणि पुढं लगेच टी व्ही. आणि इकडं आहे ना लगेच किचन दाखवलेलं आहे त्या लोकांनी. तुम्ही किचनचं कसं सेटअप करू शकताय. बेसिंग, मग भांडे धुवायचं म्हणजे लावायचं स्टँड, मग चॉपिंग बोर्ड, मग चहा, साखर, मीठ ठेवायचं. पॉट ठेवून दाखवलं गॅसवर त्यांनी. खाली अवन आहे, मायक्रोवेव्ह आहे. सगळं सेटअप करून दाखवलंय का कसं दिसतं. ही पण कुकिंग करते. इकडं बेडरूम दाखवली आहे आणि इकडं वॉर्डरोब पण दिलाय आहे ना. काय दातात गुतलेलं काढते काय आरशात पाहून. तुझा दात पडायला आलेला आहे ना. जबरदस्त सेटअप करून दाखवलेलं आहे. मी पहिल्यांदाच आले आयकेमध्ये. इकडं पहा एक त्यांनी छोटंसं बेडरूम दाखवलं. छोटं म्हणजे मोठं आहे हे. इकडं बेड, नवरा बायकोचं, हां कपल आणि बेबी होय ना. वरती फोटो फ्रेम वगैरे ठेवायचे. साईडला टेबल होय. मग हे हँडवॉश वगैरे असं सगळं ठेवायचं, रुमाल वगैरे. आणि इथं लगेच ना बेबीचा बेड दिलेला आहे त्यांनी. असा छोटासा पडदा आहे. म्हणजे पूर्ण सेट असं तुम्ही विकत घेऊन असं सेट करू शकता असं दाखवलं आहे. आणि बेबीच्या याच्यात पाच लाईट, मग खेळणे ठेवायला वरती जागा, मग हे लटकन बेबीचं. इकडं गादी आहे, उशी आहे. आणि इथं लगेच छोटंसं बेबीचं टेबल दिलेलं आहे. इथं बेबीला तयार करायचं. मग काढलेलं डायपर वगैरे याच्यात टाकायचे डस्टबिनमध्ये. बाप रे बाप. इकडं लगेच कपट. म्हणजे पूर्ण एक रूम त्यांनी बनवून दाखवली. मी तुम्हाला लांब जाऊन दाखवते. हे बघा इकडे एक चेअर. किती छान बेडरूम पूर्ण त्यांनी कंप्लीट तयार करून दाखवली. क्रिशा कशामध्ये बसली. क्रिशू हाय, कशी चेअर आहे. गोल फिर. तू फिर ना, आता आधी फिरत होती. बापरे मस्त आहे ग. किती प्राइस आहे बघ बरं. तिकडून नाही बघ तर खरी. घ्यायचं काय लगेच असं नाही. 2 दिरहम सरक. नंबर आहे का तो. प्राइस नाही दिली. प्राइस दिली 104. सूट आता तिला बसू दे. इकडे सगळे सोफे, इतके छान सोफे का बास कधी. पण प्राइस तेवढीच आहे. पण ऐकायचं सामान छान येतं ना. इकडे सगळ्या कलरचे सोफे. हे पूर्ण सोफ्याचं सेक्शन आहे. 5-5 हजार दिरहमपर्यंत इकडं सोफ्याच्या प्राइस आहे. बाप रे बाप. कशी चेअर आहे. बस हा बस ना. भारी आहे ना. बघ फक्त 395 दिरहम. बाप रे बाप. पण मस्त आहे ना डिझाईन. इकडं आहे पूर्ण डायनिंग टेबल सेक्शन. हा मोठा डायनिंग टेबल दाखवलं त्यांनी 10 जणांचा. आणि इकडे छोटे छोटे राऊंड शेप आहे. क्रिशा सगळीकडे बसून बघ. हे लोक जेवत आहे. हा 6 सीटर आहे. चेअर टेबल मस्त एकदम. तू मग बसून बघ ती सगळीकडे. तर चेअर मस्त आहे, वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे. एकदम कम्फर्टेबल आहे. हा लहान पोरांना तर मज्जाच. इकडं तर त्यांनी अख्खा डिनर सेट, ते जेवणाच्या डिशान ते ठेवून दाखवले. पहा ना. स्टीलचं ताट, हां स्टीलचं ताट, वाटी, ग्लास, कप सगळं ठेवून दाखवलंय. इकडं आहे पूर्ण किचन सेक्शन. किचन आयटम. किचनमध्ये आपण टेबल ठेवतो ना, सर्विस टेबल आहे ना. म्हणजे बेकिंग वगैरे किंवा काही असं. इकडं किचन होऊन इकडं आपण टेबल ठेवतो तसं वाला आहे. मग ही ट्रॉली आपण स्वयंपाक वगैरे करतो तेव्हा बाजूमध्ये घ्यायला. इकडं चॉपिंग बोर्ड एकदम मोठावाला. आणि त्याला खालून पूर्ण म्हणजे तो पूर्ण असा फिट बसने टेबलवर, ते आपल्या किचनवर. इकडं तर माझ्या किचनची जागाची एवढी आहे. मोठा आहे तो चॉपिंग बोर्ड. आई किती छान बाऊल आहे बघ क्रिशू. बापरे मस्त आहे ना. स्पॅच्युला पण आहे त्याच्यासोबत.
पॅन किती छान आहे. काय हेच आहे ना वरती लावलंय ते फोल्ड करून ठेवलेलं आहे. कशासाठी? हे तू ग्लास साठी त्यासाठी पाहिजे. पण आता आपण लावलं ना कपांना, पण हे मस्त आहे ना. 15 रुपये छोटे खडे मसाल्याचे बरणे. हा मग तर चांगलं म्हणाय. हे पण इथं टिंगवून दाखवले त्यांनी. चमचे ठेवायला ती नाही असं भिंतीला लावायचं. ही एक आयटम भेटली मला. ओले भांडे आपण कोरे करतो नॅपकिन, ते याने करायचे. मला आधी वाटलं घसणीच आहे का काय, मग मी इकडं वाचलं, मग तिथं दाखवलं त्यांनी. आणि 5 दिरहमला 3 आहे. बाई काय काय असतं हे बघ. डायरेक्ट आहे ना आपली जी ट्रॉली असते ना किचनची, त्याच्यामध्ये ठेवायचं. हे पूर्ण निघतं पण आहे, असेंबल पण करता येतं. याच्यामध्ये चमचे वगैरे आपण नाही ठेवत, चमचे वाटे. त्यांनी इकडे डिस्प्ले पण करून दाखवलं आहे. छोटं म्हणजे हे मोठं आहे ना, त्याच्यामध्ये एवढं सामान येईल. हे छोटं आहे त्याच्यात एवढं येईल. मग व्हाईटमध्ये पण आहे, जर तुम्हाला लाकडाच्या याच्यात नसर पाहिजे तर. नाही याच्यामध्ये तर भरपूर त्यांनी ठेवून दाखवलं आहे. पण आपल्याकडे असं सामान पण पाहिजे ना. एकदम ड्रीम किचनचं सामान आहे असं मस्त आहे. हे असेंबल नाही करता येणार, हे पूर्ण असंच आहे डायरेक्ट. पण हे मात्र पूर्ण तुम्हाला काढता येईल, असेंबल करता येईल. हे बघा पूर्ण निघतं. म्हणजे आपल्याला जर हा मोठा पाहिजे असेल तर हे 2 आपण काढून टाकू शकतो. असं आहे. बनवलंय आज नाही येणार, पाणी नाही येणार. काय बनवलंय आज? हाय वांगेच बनवले ग. वाव किती छान आहे. मस्त किचन आहे. म्हणजे हा गॅस छान आहे. पण याच्यावर मला असं वाटतं जास्त जडबीड भांडे, याच्यावर जास्त जड भांडे ठेवलेच आहे हो. असं नाही ना त्याची तेवढी ती आहे कॅपॅसिटी. असं नाही. बापरे ओव्हन मध्ये केक बनवलाय. अरे बापरे. हा होत आहे ना, अजून शिजते. चिमणी पण इथं लावून दिली त्यांनी. हे पण कमी जागेमध्ये किती मोठे मोठे शेल बनवलेले ह्या लोकांनी. आपल्याला घरी असं बनवायचं. हा क्रिशेश पप्पा काचेचे भांडे ठेवायला. क्रिशू बात टपे मग आंघोळ करता करता खातीये. वॉशरूम दाखवलंय. बापरे किती छान आहे ग. नाही होणार ग. चल हा मुलांची बेडरूम किती छान बनवली आहे. वाव गुड नाईट. क्रिशा ती उशी किती छान आहे बघ, ती गोलवाली. चल आम्ही घरी जातो, सकाळी उठल्यावर घरी ये. हे बघ छोटासा लॅम्प आहे क्रिशू. वाव हे स्टडी टेबल. हे बघ ना पूर्ण बॅग बिकटिंग व्हायला लॅम्प. वाव किती छान आहे यार. आणि कपाट पण. वाव हा मग टीव्ही चालेच ना. बटन बंद करून दे. ही पाहिजे 50 रुपयाला क्रिशेश पप्पा. 50 दिरहम. हे 2 एक बॉक्स. किती छोटा बेड आहे. तुझी हाईट यावी का एवढ्यामध्ये? हे तुझी हाईट यावे. हे बघ क्रिशू छोटासा टेबल, छोटी चेअर आणि कपाट सुद्धा किती छोट आहे बघ. गुड नाईट. मस्त आहे. चल परीला बरोबर येवे आता, तुला तर हाईटला नाही येवे. किती छान बनवून दाखवलंय बघ. छोटस क्रिशू किचन सेट बघ किती छान आहे. हे बघ छोटा पॅन, छोटस बेसिंग. हे बघ छोटस किचन. कप आहे का हे? सॉस पॅन आहे छोटस, सर्व करतो आपण त्याच्यासाठी. का कपच आहे. किती छान छान आहे यार. भांडे तेवढं क्यूट क्यूट. इकडे छोटे 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 छोटे. हे बघ. वाव क्रिशेश पप्पा हे तर पा किती छान आहे. नाही तुम्हाला मला थांब माझं बघा ना आधी तुम्ही. हे बघा किती छान आहे ना. हे असं ठेवायचं डिश खाली. हे बघ
पण तुला घ्यायचं काही राहत नाही. अरे मी इथं घेऊन काय करू ग, इंडियाला होय तर घेईये ना आपण. हे हाय हाय असं वाटतं खरे खरे इडली डोसा, ते सॉरी इडली नाही डोसा आणि थाली पण आहे. हे बघा एक इडली हे हे आम्ही दोघी खातो, नाही डोसा आणि थाली तुम्ही दोघं खा. पापड पण आहे पा ना, पापड. हे भगवान, हे वाट्या पा 30 रुपयाला एक. अहो पण ही बांबूची आहे ना म्हणून. बांबू वाटी, बांबू म्हणजे लाकूड नाही माहिती तुला. 12 रुपयाला स्टीलची पा. तर मग लोक बांबूची घे का स्टीलची घे. बांबू तुटतं. आणि हे ते सर्व नाही करती फ्रेंच फ्राईज रेस्टॉरंटमध्ये क्रिशू, ते छान छान एकदम छोटे 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 भांडे. मला हे लय आवडलं पण माहिती याची प्राईस किती, 60 दिरहाम. हे राहते 69 दिरहाम. 60च बोलती मी, तरी कमीच बोलली. आणि 12 दिरहामला 2 चमचे. पण हे सगळं आहे ना बांबूचं आहे म्हणून जरा महाग आहे का नाही. टिश्यू सुद्धा इथं महाग आहे पा 7 रुपयाला. सगळं विकतात. आणि यांचं सामान आहे ना पण क्रिशाच पप्पा एकदा घेतलं ना का बघायला नाही लागत. म्हणून लोक नाही का भले 2 पैसे जास्त जाय पण घेतात बॉ असं. हे बघा टिश्यू स्टँड क्रिशाच पप्पा. आपल्याकडे आत्ता टिश्यू आहे ना त्याचं. पण आपण ते मोठेवाले घेऊ शकतो. बघितलं ग. तर असा होता ऐकूया, फिरून मजा आली. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण नंतर, तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ खूप लेट आल्यामुळं खरंच मनापासून सॉरी.